विराजस, माई विराजस. सावकाश सावकाश. काय झालं? माझं काही राहिलं का? विसरलो का मी काही? नाही रे, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा, बिराजदारांना इथे आणण्याची खरंच गरज नाहीये. गरज नाहीये. माई, तुम्हाला माहितीये ना हे राधाचं केवढं मोठं स्वप्न आहे ते. या मसाल्याला एकदा मोठी ओळख मिळाली ना माई, की तुम्ही बघा राधाचा आणि तुम्हा सगळ्यांचा केवढा फायदा होईल ते. तुझं म्हणणं बरोबर आहे विराजस. आपण 2 वेळेला प्रयत्न केले, नाही झालं. आता नियती जर पुन्हा पुन्हा यात मोडता घालत असेल तर आपण याला संकेत समजायला हवा ना. स्पर्धेला गेली, हारली तिथे. त्यांच्या घरी गेली, तिथेही काही नाही झालं. मग यामागे काहीतरी कारण असेल ना रे. आपण का उगाच तिला बळजबरी करायची? कारण तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी, तिचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तिच्या कष्टांचं चीज होण्यासाठी. अरे होईल, त्यासाठी हा एकच मार्ग नाहीये. माई, पण इच्छा तर आहे ना. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा एकच मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्या कांताबाईंना पण तर पैसे द्यायचे, ते कुठून आणणार? माई, राधाबद्दलची तुमची काळजी मला कळतीये, ती स्वाभाविक आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिला फसवलं नाही. तिचाच काहीतरी गैरसमज झाला आणि हे सगळं. माई, मी सांगतोय ना तुम्हाला, एकदा का हा मसाला तिथे पोहोचला ना की मग तुम्ही बघा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, राधाचं स्वप्न पूर्ण होईल. मी तिला या अडचणीत टाकलंय, मग मीच तिला या अडचणीतनं बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला प्लीज एक संधी द्या. येतो माई मी. काय दिसते यार ही राधा, जलपरीच नुसती. जग्गू शेठ, हा काय काम होतं का तुमचं? हा हा, कांताताईला जाऊन सांग राधा पैसे देत नाही म्हणून. हो, पण आपण तर अजून तिच्याकडे गेलोच नाहीये. सांगितलं तेवढं करायचं. कांताताईला जर कळलं की पैसे देत नाही तर तिला घराबाहेर काढेल ना. आपल्याला तेच तर पाहिजे.